सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपा शहराध्यक्ष वैभव करंगुटकर यांनी दिली। यावेळी करंगुटकर काय म्हणाले ते पाहूया। नमस्कार। उपस्थित सर्व पत्रकार आणि आमच्या देवगड भारतीय जनता पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांचं या प्रेस कॉन्फरन्ससाठी हार्दिक स्वागत। आपल्या सर्वांना माहीतच आहे, उद्या 10 एप्रिल आणि 10 एप्रिल आमच्या कोकणचे भाग्यविधाते, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार सन्माननीय नारायणरावजी राणे साहेब यांचा उद्या वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्ष देवगड आणि पडेल मंडळ आणि देवगड जामसंडे शहर यांच्या वतीनं भरगच्च असे कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेले आहे। त्याची रूपरेषा मी आपल्या समोर जाहीर करतोय। उद्या सकाळी 8 वाजता श्रीदेव ब्राह्मण देव मंदिर देवगड या ठिकाणी राणेसाहेबांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आयुरोग्यासाठी लघुरुद्राचं आयोजन केलेलं आहे। त्यासाठी सर्व भाजपचे पदाधिकारी, ज्येष्ठ नेते, माजी आमदार सन्माननीय अजितराव बोगटे साहेब, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते बाळ खडपे साहेब आणि जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांच्या उपस्थित आणि त्याचप्रमाणे सर्व लोकप्रतिनिधी, सर्व पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर 9:30 वाजता नगरसेवक श्रीयुत बुवातारी आणि नगरसेविका सौभाग्यवती प्रणाली माने यांच्या मार्फत देवगड जामसंडे शहरातील रिक्षा व्यावसायिक आणि टेम्पो व्यावसायिक यांना मोफत 1 लिटर पेट्रोल आणि 1 लिटर डिझेल याची आपण त्यांच्या मार्फत व्यवस्था ते करणार आहेत। त्याच्यासाठी मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो देवगड जामसंडे शहरातील रिक्षा व्यावसायिक आणि टेम्पो व्यावसायिकांना की आपण मोठ्या संख्येने त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचं आहे। त्याचप्रमाणे दिनांक 15 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता खेळ पैठणीचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमासाठी आपण पारितोषिके जी ठेवलेली आहेत ती रोख रुपये 15,000ची पैठणी, त्याचप्रमाणे एक सोन्याची नथ आणि इतर आकर्षक पारितोषिके आहेत। लकी ड्रॉ आहेत। त्यासाठी जे पार्टिसिपेट महिला होणार आहेत त्या पार्टिसिपेट महिलांसाठी सुद्धा आपण आकर्षक पारितोषिके आपण ठेवलेली आहेत। त्यासाठी पुन्हा एकदा मी आवाहन करतो देवगड तालुक्यातील सर्व महिलांसाठी की आपण ह्या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने सहभाग घ्यायचा आहे आणि ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे दिनांक 16 एप्रिल रोजी देवगड तालुक्यामध्ये जी दिंडी भजन आहेत त्या दिंडी भजनाचा आपण ते स्पर्धा आयोजित केलेली आहे। त्या स्पर्धेसाठी दिनांक 16 संध्याकाळी 6 वाजता ही स्पर्धा चालू होईल। त्या स्पर्धेची पारितोषिके आहेत रोख रुपये 10,000 आणि चषक, त्याचप्रमाणे रोख रुपये 7,000 आणि द्वितीय पारितोषिक आहे रोख रुपये 7,000 आणि चषक, त्याचप्रमाणे तृतीय पारितोषिक आहे ते 5,000 आणि चषक। ही दोन्ही स्पर्धा जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्स यांच्या पटांगणामध्ये होणार आहे। तरी सर्व भजनप्रेमी रसिक, सर्व महिला माता भगिनींनी या दोन्ही कार्यक्रमांना भरपूर संख्येने उपस्थित राहायचं आहे। दुसरं एक सांगू इच्छितो की ही जी संकल्पना आहे ते आपले राणेसाहेबांचे जुने ज्येष्ठ कार्यकर्ते आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय बाळ खडपे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आपण आयोजित करतोय आणि त्याला अंतिम स्वरूप भारतीय जनता पक्ष देवगड तालुका हे देणार आहेत। त्यामुळे सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी या सर्व कार्यक्रमांसाठी उपस्थित राहायचंय हे आपणाच्या वतीनं मी आवाहन करतो। धन्यवाद। कार्यक्रमासाठी आव्हान आमच्या मंडळाचे तालुकाध्यक्ष सन्माननीय राजा भुजबळ, त्याचप्रमाणे पडेल मंडळाचे तालुकाध्यक्ष सन्माननीय बंड्या नारकर, त्याचप्रमाणे महिला तालुकाध्यक्षा
सन्माननीय उषाकला केळुसकर, त्याचप्रमाणे जिल्हा कार्यकारिणी सदस्या सन्माननीय प्रियांका साळसकर, त्याचप्रमाणे शहराध्यक्ष महिला मोर्चा सन्माननीय तन्वी शिंदे, पडेल महिला मोर्चाच्या अध्यक्षा सन्माननीय पंचायत समिती सदस्य संजना आळवे मॅडम, त्याचप्रमाणे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमित साटम आणि युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष दया पाटील यांच्या वतीनं मी आपणा सर्वांना आवाहन करतोय. धन्यवाद. सर्वांचे भाग्यवंत सन्माननीय राणेसाहेब हे उद्या 10 एप्रिल रोजी 75 वर्षामध्ये पदार्पण करणार आहेत आणि 75व्या वर्षाचं औचित्य साधून वर्षभर म्हणजे 10 एप्रिल 2026 ते 10 एप्रिल 2027 पर्यंत प्रत्येक महिन्याला 10 एप्रिलच्या प्रत्येक महिन्याला आपण देवगड भारतीय जनता पार्टीतर्फे समाजोपयोगी कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. त्याबद्दल आपल्या माध्यमातून मी हे सर्वांना आवाहन करतो. प्रत्येक महिन्याच्या 10 तारीखला अमृत महोत्सवी वर्ष साजरा करतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.